नमस्कार मित्रांनो, माझी इंजिनिअरिंग झाली आहे. मी असं नाही म्हणणार की मी कधीच MPSC UPSCची प्रिपरेशन नाही केली. कारण मीही भरत आंधळे सरांचं गरुड जे पुस्तक वाचलं आहे. मीही विश्वास नांगरे पाटील सरांची कित्येक भाषणे रात्रभर जागून ऐकली आहेत. मलाही वाटत होतं की मीही पोस्ट काढू शकतो. माझ्यातही कित्येक गुण अधिकारी बनण्यासारखे आहेत. माझ्याही घरची परिस्थिती गरिबीची आहे. माझेही आईवडील शेतात राबतात. मलाही अभ्यासात जास्त काही मार्क्स नाहीत. मी अतिशय हुशार नाही. पण मला लवकर समजलं की अधिकारी होण्यासाठी या नाही तर जिद्द, चिकाटी, सहनशीलता या गोष्टी खूप जास्त लागतात आणि त्या माझ्यात अजिबात नव्हत्या. म्हणून मी इंजिनिअरिंग आणि जॉबवरच लक्ष दिलं. पण आजही माझे कित्येक मित्र आणि मैत्रिणी MPSC UPSCची प्रिपरेशन करत आहेत. बरेच लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा हेच सांगतात, अरे 1 मार्कने पोस्ट गेली, अर्ध्या मार्काने पोस्ट गेली. मला असं वाटायचं की अरे असं कसं काय शक्य आहे? हे एवढा अभ्यास करतात, मग यांचं असं कसं काय होतं? पण मला अजून एक मैत्रीण जेव्हा असंच बोलली, तेव्हा मला एक कविता लिहू वाटली, जी मी आज तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. हिला मी कविता नाही, एक शब्दरचना म्हणेल. कारण मी काही कवी नाही, पण मला माझ्या भावना प्रस्तुत करायच्या होत्या. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, जेवढं मी MPSCला पाहिलंय, जेवढं मी UPSCला पाहिलंय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जेवढं मी पाहिलंय, त्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो की कोणी MPSC केली आहे म्हणून तुम्ही अजिबात करू नका, किंवा तुम्हाला कोणी सांगतंय म्हणून तुम्ही अजिबात MPSC करू नका. पण जर तुमच्यात खरंच ती धमक असेल, ती इच्छाशक्ती असेल, जिद्द, चिकाटी आणि सहनशीलता असेल, तरच या स्पर्धा परीक्षेच्या किनारी जा. खरंच हे समुद्रासारखं विशाल, अथांग आणि खतरनाक आहे. तुम्ही जर किनाऱ्यावर बसून येणाऱ्या लाटांची मजा घेत राहिला तर खरंच चांगलं आहे. पण जर लाटांची मजा घेण्यासाठी तुम्ही जेवढे आत जाल तेवढंच त्या लाटा तुम्हाला आत खेचून नेतील आणि बाहेर पडणं खरंच अवघड होऊन जाईल. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू करण्याआधी मी तुम्हाला सांगेन, तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि जर तुम्हाला तो आत्मविश्वास असेल तरच या क्षेत्रात उतरा. चला, मी तुम्हाला माझी शब्दरचना ऐकवतो. शब्दरचनेचं नाव आहे, तुझा संघर्ष माझा अभिमान. पाऊणला झोपणं, 3ला उठणं, काय काय तू केलंय. पाऊणला झोपणं, 3ला उठणं, काय काय तू केलंय. कोळंबे, वाळंबे आणि हातनुरे यांना तू कोळून पिले. आदित्य रंजन, महेश पाटील यांना तरी तू कुठे सोडलंय. आदित्य रंजन, महेश पाटील यांना तरी तू कुठे सोडलंय. मी MPSC केली नसली तरी तुला कष्ट करताना पाहिलंय. मित्रांकडून त्यांच्या गर्लफ्रेंडचे किस्से खूप ऐकलोय. मित्रांकडून त्यांच्या गर्लफ्रेंडचे किस्से खूप ऐकलोय. नेहमीच FC का यावरून दूर दूर फिरताना पाहिलोय. तुझं तसं काहीच नाही, बाहेर पडलं की सदाशिव पेठच ठरलंय. तुझं तसं काहीच नाही, बाहेर पडलं की सदाशिव पेठच ठरलंय. मी MPSC केली नसली तरी तुला कष्ट करताना पाहिलंय. ना शृंगार, ना शॉपिंग, ना कधी मूव्हीला गेलोय. ना शृंगार, ना शॉपिंग, ना कधी मूव्हीला गेलोय. पिक्चर सोडून रयतच्या नवीन बॅचवर कित्येक वेळ बोललोय. दिवस रात्र बसून तू तुझं डेलीचं टार्गेट पूर्ण केलंय. दिवस रात्र बसून तू तुझं डेलीचं टार्गेट पूर्ण केलंय. मी MPSC केली नसली तरी तुला कष्ट करताना पाहिलंय. नवल वाटायचं जेव्हा कुणी एका मार्काने पोस्ट गेली बोलायचं. नवल वाटायचं जेव्हा कुणी एका मार्काने पोस्ट गेली बोलायचं. टचकन डोळे भरून आले, कारण तुझ्याकडूनही आज तेच ऐकलंय. वेळ जरी वाईट असली तरी नक्कीच ती सरून जाईल. वेळ जरी वाईट असली तरी नक्कीच ती सरून जाईल. तुझ्या अश्रूंमागे दडलेलं स्वप्न एक दिवस नक्की जगासमोर येईल. पण खरंच मी MPSC केली नसली तरी तुला कष्ट करताना पाहिलंय. मी MPSC केली नसली तरी तुला कष्ट करताना पाहिलंय. तुझ्या सहवासामध्ये मी नेहमीच एका अधिकाऱ्याला अनुभवलंय. तुझ्या सहवासामध्ये मी नेहमीच एका अधिकाऱ्याला अनुभवलंय. धन्यवाद. जे तयारी करत आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमची लवकर पोस्ट निघू दे, लवकर तुम्ही अधिकारी व्हा. चला, थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.